प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सगळं ठीक आहे ना? हा एक महत्वाचा दिवस आहे. ईस्टरच्या शुभेच्छा. येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी आपण आठवण ठेवतो. हा तो दिवस आहे. मरण पावून ही जिवंत असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्तच. त्या येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मग तुम्ही दुःखी का असावं? तुम्ही अजिबात निराश होऊ नका, घाबरू नका. दुःखी होण्याचं काही कारण नाही, कारण आपला प्रभू येशू जिवंत आहे. म्हणून आपल्याला दुःखी व्हायचं कारणच नाही. समस्या असू शकतात, संघर्ष असू शकतात, अडचणी असू शकतात, पण तो जिवंत आहे म्हणून हे सगळं आपल्यासाठी काहीच नाही. तो सगळ्याची काळजी घेईल, बरोबर ना? तो जिवंत आहे याचं सर्वात मोठं साक्ष म्हणजे यरुशलेम मध्ये असलेली त्याची उघडलेली थडगी. हे सुद्धा यरुशलेम मधील येशूचं थडगं आहे का, असं आश्चर्य वाटतं ना? नाही, हे नालुमावडी मध्ये आहे. नालुमावडीत असं एखादं ठिकाण असू शकतं का, असं वाटतं ना? काही वर्षांपूर्वी प्रभूने आपल्याला एक बाग दिली, देवाची बाग, आणि ती एक प्रार्थना बाग म्हणून तयार करायला सांगितलं. या ठिकाणी काही वर्षात आपण ती तशीच तयार केली आहे. या ठिकाणी खूप आंब्याची झाडं आहेत, सावली आहे. या ठिकाणी प्रत्येक राज्यासंबंधी, जिल्ह्यांसंबंधी अनेक माहिती आपण लिहून ठेवलेली आहे. लोक मोठ्या संख्येने येतात आणि सातत्याने प्रार्थना करत राहतात. ही एक प्रार्थना बाग आहे जी देवाने खास प्रार्थनेसाठी निवडलेली आहे. या बागेत आम्ही येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाशी संबंधित जेरुसलेम मधील थडग्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करून ठेवलेली आहे. या ठिकाणी अनेक प्रार्थना सभा होतात, आरोग्य लाभासाठी सभा होतात, संपूर्ण रात्री चालणाऱ्या प्रार्थना होतात. या सर्वांसाठी आम्ही हे ठिकाण वापरतो. खूप लोक या बागेत येतात, थांबून प्रार्थना करतात. तुम्हीही नालुमावडीला येताना या देवाच्या बागेला भेट द्या. तिथे तुम्ही हे दृश्य पाहू शकता. ठीक आहे, आज प्रभूने माझ्यासाठी कोणता संदेश ठेवला आहे? हाच खरा संदेश आहे. प्रकटीकरण अध्याय 1 वचन 18. मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे. असं प्रभू स्वतः सांगत आहेत. त्यांचा मृत्यू खरा होता. क्रूसावर रक्त सांडून ते खरोखर मरण पावले होते. तो खरोखर मरण पावला आहे का हे तपासण्यासाठी रोमन सैनिक भाल्याने त्याच्या बाजूला भोसकतो आणि रक्त व पाणी बाहेर येते. येशू इतक्या लवकर मरण पावला का, याचे त्यांना आश्चर्य वाटते. रोम सरकारने ही शिक्षा दिल्यामुळे मृत्यू निश्चित झाल्यानंतरच त्यांनी अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली. त्यांचा अंत्यसंस्कार झाला हे खरे आहे. तिसऱ्या दिवशी त्यांनी मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झाले. सैतानावर विजय मिळवून ते जिवंत झाले. त्यांनी भीतीवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झाले. मृत्यूवर अधिकार असलेल्या सैतानावर विजय मिळवून, मृत्यूवर विजय मिळवून तो आपल्याकडे पाहून सांगतो, भीती बाळगू नका, मी जिवंत आहे, असं प्रभू सांगत आहेत. तो आपल्याकडे विचारतो, तुम्ही एखाद्या गोष्टीची भीती बाळगत आहात का? माणसांबद्दलची भीती, सैतानाबद्दलची भीती, भविष्यातील गोष्टींबद्दलची भीती, वाईट लोकांमुळे येणाऱ्या संकटामुळे होणारी भीती. कशाची भीती? भीती बाळगू नकोस असं प्रभू सांगत आहे. तू भीती बाळगू नकोस, मी जिवंत आहे असं प्रभू सांगत आहे. तो जिवंत असल्यामुळे आजही तो अनेकांना स्वतःला प्रकट करत आहे. आज तो तुम्हालाही स्वतःला प्रकट करत आहे. जेव्हा इस्रायल देशाला भेट दिली जाते तेव्हा त्या देशाभोवती पाहण्यासाठी गाईड दिला जातो. त्या पर्यटन क्षेत्रातले गाईड्स प्रशिक्षण घेऊन अभ्यास पूर्ण केलेले असावेत अशांनाच परवानगी दिली जाते. त्यांची नेमणूक केली जाते. एका बससाठी एक गाईड असतो. तेच लोक त्या सर्व ठिकाणांबद्दल आम्हाला समजावून सांगतात. एकदा आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा आम्ही सुमारे 50 जण होतो. आमच्या बसमध्ये एक गाईड होता आणि त्याने सर्व ठिकाणं आम्हाला समजावली. शेवटी एका दिवशी आम्ही तिथे येऊन प्रार्थना करायचो, वचनावर ध्यान करायचो. हे सगळं ते लक्षपूर्वक पाहत होते. शेवटी एका दिवशी एका हॉलमध्ये आम्ही एकत्र आलो, स्तुती प्रार्थना केली आणि अनुभव शेअर करण्याची संधी दिली. प्रत्येक जण आपापले अनुभव, येशूने त्यांना कसा भेट दिला हे सगळं साक्षी म्हणून सांगत होते. हे सर्व मागून ऐकता उभा असलेला तो भाऊ आमच्याकडे येऊन म्हणाला, मी सुद्धा येऊन माझा अनुभव थोडा सांगू का, असं विचारलं.
मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही बोला, कारण ते एक मुस्लिम बंधू होते, इस्लाम धर्माचे अनुयायी. ते येऊन विचारल्यामुळे वाटलं काहीतरी सांगणार आहेत म्हणून मी ठीक आहे, बोला. ते सर्वांच्या समोर उभे राहून म्हणाले, मी एका मुस्लिम कुटुंबात जन्मलो आणि वाढलो. पण मी या देशात मार्गदर्शक म्हणून काम करायचं ठरवलं. त्यासाठी मला अभ्यास करावा लागला, त्या संबंधित कोर्सेस शिकावे लागले. सर्व धर्मांबद्दल शिकावं लागलं, विशेषतः यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म, कारण हे 3 धर्मांचे लोकच तिथे जास्त प्रमाणात येतात. त्यांच्या श्रद्धेनुसार त्यांना योग्य दाखवावी आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धेनुसार त्याबद्दल समजावून सांगावं लागतं. कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलू नये. अशा प्रकारे सरकार त्यांना प्रशिक्षण देते आणि त्या परीक्षांमध्ये पास होणं आवश्यक असतं. मग ख्रिश्चन धर्माबद्दल वाचा. त्याने सुरुवात केली तेव्हा येशूबद्दल वाचले. तेव्हा त्यांनी सांगितलं की येशू क्रूसावर मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले हे मला पटत नाही. ते कसं शक्य आहे? कारण मुस्लिम लोक यावर विश्वास ठेवत नाहीत की येशू क्रूसावर मरण पावले. येशूचे शिष्य त्यांना वाचवून नेले. पण जगभरात इतके कोटी लोक यावर विश्वास ठेवतात की येशू मरण पावल्यानंतर पुन्हा जिवंत झाले. बायबलमध्ये लिहिलं आहे, मग ते खोटं कसं असू शकतं? ते नाही असू शकत. तो विचार करत होता की जर एखादा मरण पावला असेल तो पुन्हा जिवंत कसा होऊ शकतो. एका रात्री त्यांची पत्नी आणि मुलं सगळी झोपलेली होती आणि ते परीक्षेसाठी हे धडे तयार करत असताना एकटेच बसले होते. या गोष्टींबद्दल विचार करत असताना येशू खरोखर जिवंत आहेत का? ते खरोखरच मृत्यूनंतर उठले का? हे सगळं खरंच आहे का? असं तो विचार करत होता. अचानक त्या खोलीत एक तेजस्वी प्रकाश आला आणि त्यात येशू उभे होते. कोणीतरी उभं आहे असं दिसताच त्याने थेट पाहिलं आणि आश्चर्यचकित होऊन विचारलं, हा कोण आहे? त्यांनी उत्तर दिलं, मीच येशू आहे. तू विचारत होतास की मी खरोखर जिवंत आहे का आणि तुझ्या मनातल्या शंकेसह तू हे विचारलं होतंस. मी मरण पावलेलो असूनही जिवंत असलेला प्रभू आहे असं सांगून येशू स्वतःला जिवंत असल्याचं प्रकट करून दाखवलं. तू शंका करू नकोस, मी मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झालो आहे आणि आजही जिवंत आहे असं येशू बोलले आणि मग ते अदृश्य झाले. ते म्हणाले, त्यानंतर मी येशूवर माझा प्रभू म्हणून विश्वास ठेवतो. तो मरण पावून पुन्हा जिवंत झाला आहे यासाठी मी साक्षी आहे, कारण त्याने स्वतःला मला प्रकट केलं असं सांगून त्यांनी आम्हाला आश्चर्यचकित करणार हे साक्षात्कार शेअर केलं. माझ्या प्रिय मित्रांनो, तोच येशू आताच तुमच्याशी बोलत आहे. माझ्या मुला, माझ्या मुली, मी जिवंत आहे, तू का घाबरतोस असं तो म्हणतो. विश्वासाने म्हणा, माझा येशू मरण पावून पुन्हा जिवंत झाला आहे. त्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे आणि तो सदैव जिवंत आहे. मला गोष्टींसाठी घाबरण्याची काळजी नाही, तो माझ्यासाठी सर्व काही करेल. विश्वासाने म्हणा, आज या दिवशी तुमच्या कार्यात एक चमत्कार घडेल. तुम्ही म्हणताय का, येशू तू जिवंत आहेस, तू मृत्यूवर विजय मिळवला आहेस, सैतानावर विजय मिळवला आहेस, जगावर विजय मिळवला आहेस आणि तू पुन्हा जिवंत होऊन उठला आहेस. मी यावर विश्वास ठेवतो. तू माझ्यासोबत आहेस, तू माझ्यात आहेस, तू मला विजय देतोस. आज माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडतो आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन.